नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या सर्वांसाठी खुशखबर आहे आणि खुशखबर पण आहे, त्यासोबत एक धक्कादायक बातमीसुद्धा आहे। तर आपण जाणून घेऊया खुशखबर काय आहे आणि नंतर जाणून घेऊया की धक्कादायक बातमी काय आहे। तर बघू आपण खुशखबर। मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। तर बघितलं तुम्ही, अदिती तटकरे ताईंनी खूप छान माहिती दिलेली आहे सर्वांसाठी आणि खूप छान मनाला समाधानी होणार अशीच खुशखबर दिलेली आहे सर्व बहिणींसाठी। क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत, त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या। काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेले असतील, त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरू। तर बघितलं तुम्ही, लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत हे तुम्ही अदितीताई तटकरे यांच्या मुखातून ऐकलेलंच आहे आणि हे सर्व पडताळणी पण आता होणार आहे, कारण की खूप महिलांकडे 4 चाकी कार आहे आणि जे विभक्त राहणार आहेत म्हणजे विभक्त राहणारे आहेत, एका कुटुंबातील असूनसुद्धा जे विभक्त राहतात, ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्या घरातील मोठ्या व्यक्तींकडे कार आहे पण ते त्यांच्या नावाने नाही, अशा पण काही महिला आहेत, तर त्यांनासुद्धा हे योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ज्यांच्या नावाने स्वतःच्या नावाने जर कार असेल तर ते लाभ घेऊ शकत नाहीत। तरीसुद्धा याच्यामध्ये खूप साऱ्या अटी आहेत, कारण की हे अटी ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्याच साठी आहेत हे सर्व अटी, कारण की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ते त्यांच्या स्वतःच्या नावाने आहे, ज्यांच्याकडे शेती आहे ते स्वतःच्या नावाने आहे, त्यांच्याकडे त्या महिलांना या सर्व गोष्टीची 5 बाबींची डिटेलमध्ये चौकशी होणार आहे, पडताळणी होणार आहे। तरीसुद्धा खूप जिल्ह्यामध्ये म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये पोस्टात जमा झालेले आहेत। पडताळणी सुरूच आहे आणि ही पडताळणी आता आशाताई म्हणजे अंगणवाडी सेविका हे कर्मचारी सर्व तुमच्या दारापर्यंत येतील आणि या गोष्टींची पडताळणी करणार आहे। तरीसुद्धा 7 फेब्रुवारी म्हणजे 7 फेब्रुवारी बहिणींना 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले मेसेज आलेला आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता याच फेब्रुवारी महिन्यातच मिळणार आहे। आज बहिणींना डबल हप्ता मिळणार या महिन्यामध्ये। तर 10 जिल्ह्यामध्ये सर्वांच्या खात्यामधील पैसे जमा झालेले आहेत मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे। तर चला बघू आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहेत। तर बघितलं तुम्ही, अशा प्रकारे 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहे आणि त्यांना मेसेजसुद्धा आलेला आहे। अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।